नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो बघा ठिकाणी आपण आज जे की हिंगोली पोलीस पाटील भरती 2026साठी बघा जे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नपत्रिका मित्रांनो ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा परीक्षेमध्ये 100% बघा जे की परीक्षेमध्ये पडणारी प्रश्नसंच बघा हे आपले मित्रांनो आजची असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर पहिल्या मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब माझ्या ठिकाणी आताच करून घ्या। मित्रांनो बघा या आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्नसंच मित्रांनो सोडवणार आहोत ते सर्व प्रश्न मित्रांनो बघा एकदम शॉर्ट ट्रिक्सनुसार बघा जे की मित्रांनो शॉर्टकटनुसार मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। म्हणून मित्रांनो बघा आत्ताच वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला, एका संख्येच्या 1/3 भाग 120 आहे, तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधून काढायचा आहे। तर मित्रांनो बघा जर ती एक संख्या या ठिकाणी x मानली, बघा आता या ठिकाणी एक संख्या आहे ती आपल्याला संख्या माहीत नाही, जर ती संख्या आपण या ठिकाणी x मानली, मग 4 म्हणलेला गुणाकार 1/3 भाग, जर 1/3 भाग बरोबर 120 आहे, तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधायचा। ओके, हे आलं 120। ओके, आता x गुणाकारात एक x झालं आणि मित्रांनो बघा जे की 3। ओके, तर आता बघा बरोबर काय करा, आता एक सोपी ट्रिक तुम्हाला समजा म्हणून घेतोय, हे x गुणाकारात x 1x छेदामध्ये 3 बरोबर हे 120। ओके, आता मित्रांनो बघा काय करा, आता हे जे मित्रांनो बघा 3 आहे, बघा हे 3 मी छेदामध्ये आहे ना, अंश हे छेदामध्ये भागाकार, आता हे आलं गुणाकारामध्ये अंशात जी की ओके, आणि हे आलं 120ला 120 जसं तसं, आणि छेदामध्ये हे आलं वरचं अंशामधलं जे की भागाकारामध्ये मित्रांनो बघा गुणाकारातलं भागाकारामध्ये छेदामध्ये गेलं। ओके, अंशातलं 1x। आता एक्सनं जर समजा 1xनं 3ला भागलं तर 3च येते। ओके, म्हणून हे 1x कट करून टाका। आता 12 36 आणि समोरचा 10 म्हणजे किती 360 बघा मित्रांनो आपल्याला जी की ठिकाणी ती संख्या मित्रांनो बघा जे की आपल्याला मिळालेली। ओके, आता त्या संख्येचा आपल्याला 2/9 भाग शोधून काढायचा आहे, म्हणून काय करा, डायरेक्ट हे घ्या 360 गुणाकारात 2/9, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36। ओके, 40 गुणाकारात 2 करा, बघा आता 40 गुणाकारात 2, 4 2 8 आणि समोरचा 10 म्हणजे बघा जवळपास 80 बघा मित्रांनो जी की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। ओके, या प्रकारे मित्रांनो बघा या ट्रिकनुसार बघा जी की आपण प्रत्येक प्रश्नाचं जी की मित्रांनो आन्सर बघा मित्रांनो जी की काढू शकतो। मित्रांनो बघा अवघडातल्या अवघड प्रश्नाचं आन्सर देखील मी तुम्हाला या ठिकाणी एकदम शॉर्टकटनुसार मित्रांनो बघा जी की समजावून सांगणार आहे। म्हणून मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण मित्रांनो बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून वेळ वाया घालू नका, इकडे तिकडे फालतू वेळ वाया घालण्यापेक्षा आपला हा मित्रांनो बघा संपूर्ण भाग जे की शेवटपर्यंत पाहून घ्या। ओके, पुढचा प्रश्न बघा, तर बघा आता दुसरा प्रश्न, दर साल दर शेकडा 5% दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? मित्रांनो बघा सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास 5% दराने किती वर्ष लागतील? तर समजा ठिकाणी आपण मुद्दल काय मानू, मुद्दल आपल्याला माहीत नाही ठिकाणी मेन म्हणजे। ओके, तर मी काय करतो, मुद्दल बघा ठिकाणी मुद्दल घेतो। ओके, तर मुद्दल मी किती मानतो, 100 रुपये हे मुद्दल मानतो। ओके, 100 रुपये आपण मुद्दल मानू। ओके, तर दाम दुप्पट म्हणलेला, तर दाम दुप्पट मी या ठिकाणी काढून घेतो। दाम दुप्पट म्हणजे मित्रांनो काय, तर बघा जे की 100ची दुप्पट। ओके, दाम दुप्पट म्हणून मी काय करतो, बरोबर 100 गुणाकारात 100ची दुप्पट किती 200 रुपये। ओके, आता मेन म्हणजे काय, आता आपल्याला सरळ व्याजाने म्हणले ना, तर सरळ व्याज देखील या ठिकाणी काढून घ्यावं लागेल। तर सरळ व्याज कशा प्रकारे काढू शकतो, तर सरळ व्याज बरोबर सरळ व्याज करण्यासाठी हे दाम दुप्पट किती आहे 200, या 200 मध्ये आपण किती 100 मुद्दल किती मांडल्या, तर 100, हे 100 जर मायनस केलं 200तून तर आले किती बघा जे की 100 मित्रांनो आपल्या ठिकाणी सरळ व्याज असणार आहे। ओके, तर आता बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं आन्सर शोधून काढू शकतो। तर आता बघा सरळ व्याज हे बरोबर किती आपल्याला भेटलंय, तर 100 भेटले। ओके, हे घ्या सरळ व्याज बरोबर 100। आता मुद्दल किती भेटलं आपल्याला, हे 100, हे घ्या 100 मुद्दल गुणाकारात किती टक्के दरानं, 5% दरानं। तर वर्ष आपल्याला सांगितलं काढायचं आहे, तर वर्षाला आपण गुणाकारात म्हणू x, आणि या ठिकाणी बघा मित्रांनो टक्क्याच्या खाली घेतो 100%। ओके, आता करू बघा याचा आपण तिरपा गुणाकार,
जसं की हे 100ला 100 बरोबर आणि गुणाकारात हे जे 100 मित्रांनो छेदामध्ये आहेत बघा, भागाकारामध्ये हे वरी आली अंशामध्ये गुणाकारात, आणि हे 100 गुणाकारात 5 जे आहे मित्रांनो बघा वरी अंशामध्ये गुणाकारात, हे आलं भागाकारामध्ये 100 गुणाकारात 5. आता हे एक 100 कॅन्सल, हे एक 100 कॅन्सल, 5 2 10 आणि बघा समोरचा एक 0 कॅन्सल घेतो, म्हणजे जवळपास मित्रांनो बघा जे की 20 वर्ष मित्रांनो बघा लागतील, जे की बघा क्रमांक मित्रांनो आहे काय तपासून घ्या, जे की बघा परत क्रमांक 20 वर्ष आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी जे की राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. या प्रकारे मित्रांनो बघा जे की आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो योग्य रीतीनं काढता येतं. मित्रांनो बघा महत्त्वाचं सांगतो आणखीन एक, तर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026साठी या ठिकाणी आम्ही एक जवळपास 5000+ प्रश्नांचा मित्रांनो एक या ठिकाणी महाठोकळा लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही हा महाठोकळा आपला अजूनही खरेदी केलं नसेल, अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो. जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला तर 100% मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट आपला फक्त या आपल्या महाठोकळाच्या थ्रू येणार आहे. म्हणून आपला हा महाठोकळा अवश्य खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला तुम्हाला बघा मित्रांनो या नंबरचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या जे की व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो बघा जे की अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो आताच आपला महाठोकळा बाय करा. 74 14 93 07 आपला क्रमांक आणि 150 रुपये किंमत आहे. ओके मित्रांनो बघा 150 रुपयामध्ये 5000 प्रश्न तुम्हाला कोणीही देत नाहीत बघा, जे की या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊन एक चांगलं कार्य करत आहोत. ओके, म्हणून तुम्ही पण या ठिकाणी बघा सपोर्ट करा, लगेच आपला महाठोकळा देऊन गाय या ठिकाणी बघा जी खरेदी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न बघा आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल, या प्रकारचा प्रश्न सहज आपल्याला विचारण्यात आलेला आहे. समजा ती वस्तूची किंमत मांडली आपण या ठिकाणी 100 रुपये मांडले. ओके, परत एकदा 100 रुपये मानू. जर मित्रांनो या 100 रुपयाच्या किमतीत सुरुवातीस जर 20% कपात केली, 20% कपात केली तर किती उरलं 80%. म्हणून काय 80% घ्या अंशात आणि टक्क्याच्या खाली 100% घ्या छेदात. नंतर पुन्हा 10% वाढ केली, म्हणून या 100मध्ये हे 10 प्लस करा, 10% वाढ. म्हणून जर मित्रांनो बघा या 100मध्ये आपण 10 जर प्लस केले तर झाले किती बघा 110. हे घ्या 110 परत अंशामध्ये आणि या 110%च्या खाली मात्र परत एकदा 100% घ्यायला विसरू नका. आता हा एक 100 कॅन्सल झाला, हा एक 100 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वरची 2 शून्य कॅन्सल, 11 8 88 आलं मित्रांनो. सुरुवातीला आपण किती किंमत मांडली तर 100 रुपये मांडली. जर आता आपण समजा या 100मधून जर हे 88% मायनस केले तर उरले किती बघा जे की 12% मित्रांनो कमी बघा, जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. जर मित्रांनो समजा 100पेक्षा जर प्लस आपल्याला या ठिकाणी जर आकडा भेटला असता तर मित्रांनो बघा या ठिकाणी फायदा मात्र झाला असता, परंतु फरक किती तर बघा 100पेक्षा कमी आहे. म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक 12%ने कमी बघा आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे बघा जे की चौथा प्रश्न कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा चौथा प्रश्न, विजयने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. सरळ व्याज काढणं एकदम सोपं आहे बघा. फक्त तुम्ही या ठिकाणी प्रेशर घेऊ नका, प्रश्नाला अवघड समजू नका मित्रांनो. कितीही अवघड प्रश्न असला तरी आपण एकदम शॉर्टकटनुसार या ठिकाणी सोडवणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा टेन्शन मात्र घेऊ नका. तुमच्या प्रत्येक टेन्शनचं बघा उपाय या ठिकाणी माझ्याकडे आहे. ओके, तर बघा सरळ व्याज कसं काढायचं. पहिलं काय करा, हे टोटल मुद्दल किती रक्कम आहे 15,000 रुपये, हे 15,000 रुपये घ्या, गुणाकारात दर किती 12% दर आहे, हे 12 घ्या, गुणाकारात 5 वर्ष. ओके, आता छेदामध्ये घ्या 100 डायरेक्ट. आता हे 2 शून्य कॅन्सल करा, हे 2 शून्य कॅन्सल करा. आता 150ला 150 गुणाकारात 12 पंचे 60 आणि 15 सक 90 आणि हे समोरचे 2 शून्य कॅन्सल आणि इथं ठेवून टाका 9,000. बघा आपल्या प्रश्नाचं रुपये मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे बघा, जे की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे
पुढचा प्रश्न बघा आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा 5वा प्रश्न. 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असावी? मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय की 1 मिनिट वेळ दिली ना, तर या 1 मिनिटाला पहिलं आपण काय करू, या 1 मिनिटाला करा पहिलं सेकंदामध्ये कन्वर्ट. तर 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद होतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे आता काय करा बघा, 200 मीटर लांबीच्या गाडीस 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी विचारली ना. आता बघा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण एका सूत्रानुसार काढू शकतो. तर ते सूत्र काय आहे बघा, सांगतो. ओके, तर अंतर लिहून घ्या बघा, हे सूत्र तुम्ही लिहून घ्या, हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. ओके, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 बघा मित्रांनो, हे या ठिकाणी सूत्र आहे. ओके, तर या सूत्रानुसार प्रश्नाचा आन्सर आपण काढू शकतो. बघा, अंतर म्हणजे किती, लांबी समजा. ओके, हे लांबी घेतलो मी 200, गुणाकारात वेग किती आहे 72 किमी, 72, वेळ किती म्हणलो, हे 60 सेकंद, गुणाकारात 5/18. सॉरी, या ठिकाणी बरोबर आहे, गुणाकार नाही. 18 एक 18, 18 चोक 72, हे 2 बरोबर, 200ला 200 बरोबर. आता 4×5 20. ओके, बरोबर 4×5 20, 20 गुणाकारात हे घ्या 60, 6 दोन्ही 12, समोरचे 200 म्हणजे 1200 आलं. आता जर मित्रांनो बघा, या 1200तून आपण इकडले जर हे बरोबरला बरोबर 1200 आणि या 1200तून इकडे जर आपण हे 200 या साईडला घेऊन मायनस केले, तर उरले किती बघायचे की 1000 मीटर. मित्रांनो बघायचे की आपल्या या मित्रांनो बघायचे की पुलाची लांबी मित्रांनो असणार आहे बघायचे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. या प्रकारे बघा, या सूत्रानुसार अगदी काही वेळेमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो जे की आन्सर बघा या रीतीनं काढू शकतो. ओके मित्रांनो, बघा नोट डाऊन करून घ्या आणि बघा शेवटचा प्रश्न काय आहे. तर हा बघा 6वा शेवटचा प्रश्न आहे. 36चा 30शी, 30चा 25, 25चा 21, 21चा प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्हाचा 16. तर मित्रांनो बघा, हा संपूर्ण जे बघा जी की हा सर्वात शेवटचा आजच्या सर्वातला प्रश्नसंच आहे. म्हणून काय करा, हा शेवटचा प्रश्न आहे म्हणून बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही सर्वजण बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगा. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.